नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो, 19 फेब्रुवारी 2024 रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करत आहोत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 19 फेब्रुवारी 2024ला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची 394वी लक्षात ठेवा 394वी जयंती आपण साजरी केलेली. तर बघा, अखंड हिंदुस्थानाचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक त्यांचं नाव आहे बघा छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव होतं शहाजी राजे भोसले. आईचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. स्वराज्याची शपथ बघा 1645 रोजी वय 16 वर्ष असताना घेतली होती. राज्याभिषेक बघा 6 जून 1674ला झाला होता. राजधानी होती रायगड. प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकला होता बघा. शिवरायांचा स्वर्गवास 3 एप्रिल 1680 रोजी झाला होता. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, आपल्याला जर घरबसल्या ऑनलाईन डिग्री घ्यायची असेल, MBA त्याच्यानंतर EMBA आणि BBAसाठी या ठिकाणी DY पाटीलने बघा घरबसल्या डिग्रीची आपली व्यवस्था केलेली. आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्या मोबाईलला रेंज पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही 100% याचा फायदा घेऊ शकता. ॲडमिशन चालू झालेले आहेत मित्रांनो. 100% या ठिकाणी ऑनलाईन डिग्री आपल्याला भेटणार आहे बघा. आणि तुम्ही काय करायचं बघा, फक्त या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा. त्या लिंकवर क्लिक करा सर्वांनी आणि तो फॉर्म फिलअप करा. आपला मोबाईल नंबर, मेल ID टाकायचा, आपलं नाव टाकायचं आणि कशासाठी आपल्याला कोणची डिग्री घ्यायची ऑनलाईन ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आणि तो फॉर्म भरल्यानंतर बघा तुम्हाला लगेच तुम्हाला कॉल येईल आणि तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही ऑनलाईन डिग्री घेतली म्हणजे कशा प्रकारे राहणार आहे, तुम्हाला काय काय शिकवलं जाईल, तर तुम्ही कुठून पण स्टडी करू शकता बघा. त्याचबरोबर मंथली मास्टर क्लाससुद्धा होणार आहे. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग होणार आहे. जॉब ओरिएंटेड आपल्याला जे काही सर्टिफिकेशन लागतील ते सगळे आपल्याला पुरवले जाणार आहेत. त्यामुळे 100% ऑनलाईन डिग्री आपल्याला मिळणार आहे बघा. ॲडमिशन चालू झालेले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण याची ॲडमिशनची लिंक टाकलेली बघा. तो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि 100% तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. 100% बघा या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. MBA, EMBA आणि BBA याच्या डिग्र्या तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो फॉर्म नक्की भरा. लगेच तुम्हाला या ठिकाणी डिग्रीविषयी सगळी माहिती सांगितली जाईल. आणि बघा 100% भेटणार आहे. कोणकोणत्या डिग्री आहेत पुन्हा सांगतो, MBA, EMBA आणि BBA. ॲडमिशन ओपन आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्मची लिंक टाकलेली मित्रांनो. प्रश्न मित्रांनो, आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल, तुम्हाला असेच नवनवीन चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहिजे असतील, तर जे काही सबस्क्राईब बटन आहे मित्रांनो, ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 100 लाईक ठेवू. तुम्ही नक्कीच या ठिकाणी 100 लाईक कंप्लीट कराल. तर बघा, दुसरा प्रश्न आहे, कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचं राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आलं? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. तर कोणतं शस्त्र आहे ते? ऑप्शन क्रमांक आहे दांडपट्टा आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, दांडपट्ट्याला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले बघा. यावर्षी बघा आग्र्यामध्ये मोठ्या आनंदाने शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं. ही जी काही मंत्री बघा, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची जी काही आपल्याला माहिती दिलेली. पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक C वरील दोन्ही बघा. कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो. अतिशय IMP क्वेश्चन आहे. हा परीक्षेमध्ये पडण्याची दाट शक्यता आहे. सगळ्यांनी लिहून ठेवा. तर या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती जर पाहिली तर 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा मित्रांनो भारतीय साहित्य जगतामध्ये नोबेल पुरस्कार इतका सर्वश्रेष्ठ या ठिकाणी मानला जातो. गुलजार यांचं खरं नाव काय आहे? तर संपूर्ण सिंह कालारास आहे. भारतामधील एक कवी, गीतकार आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख सुद्धा आहे. आणि मित्रांनो, जगद्गुरू रामभद्राचार्य हे प्रख्यात विद्वान, शिक्षण तज्ज्ञ, त्याच्यानंतर बहुभाषा विषयात रचनाकर, प्रवचनकार, तत्वज्ञ आणि हिंदू धर्मगुरू सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A ज्ञानेश्वर मुळे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश समिती मंडळाचे अध्यक्ष, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच श्रद्धा संस्था पुणेचे अध्यक्ष संजय नहार या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि सध्या आपल्या देशामध्ये तमिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. नव्या शैक्षणिक धोरण अंतर्गत अभिजात भाषांची संख्या आता 9 होणार आहे. फारसी बरोबरच पाली आणि प्राकृत भाषांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुकतेच INSAT-3 DS या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हे कोणत्या देशाने केलं? तर मित्रांनो, याचं यशस्वी प्रक्षेपण हे आपल्या भारत देशाने केलेलं आहे. लक्षात ठेवायचं भारत. INSAT-3 DS या उपग्रहाचं वजन 2274 किलो. याचा उद्देश बघा, जमीन आणि सागरी पृष्ठभागाचं निरीक्षण आणि अभ्यास वातावरणाचा, म्हणजे जो काय वातावरणाचा अभ्यास आहे, त्याचबरोबर अंदाजे नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देण्यासाठी बघा हे उपग्रह सोडण्यात आलेला आहे. आणि GSLV F-14 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला. GSLV F याची उंची बघा 52 फूट आहे आणि एकूण त्याचे 3 टप्पे आहेत बघा. सर्वात वरील टप्प्यामध्ये क्रायोजेनिक इंधन वापरलं जाणार आहे. कोणतं? क्रायोजेनिक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मित्रांनो अबुधाबीमधील हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यात आले बघा. अबुधाबीमधील पहिल्या मंदिराचं उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 फेब्रुवारी रोजी झालेलं आहे. हे मंदिर दुबई अबुधाबी शेख जाहेद जवळ मुरेखा नावाच्या ठिकाणी मांडलेले बघा. हे मंदिर श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण या संस्थेद्वारे बांधण्यात आलेले आहे. या मंदिरासाठी बघा UAE राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांनी भेट दिली आणि हे मंदिर बघा 27 एकरवर पसरलेलं आहे. एप्रिल 2019 मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती आणि या मंदिराची लांबी 262 फूट आणि रुंदी 180 फूट आहे आणि उंची 108 फूट आहे बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 10 लाख रुपयावरून 15 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम. दादासाहेब फाळके पुरस्कार मित्रांनो भारत सरकारतर्फे प्रत्येक वर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तत्त्वज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इसवी सन 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. आणि मित्रांनो हे पण लक्षात ठेवा, हा पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत खात्यातर्फे दिला जातो. तसेच बघा यामध्ये स्वर्ण कमल पुरस्कार विजेत्यांच्या आता सर्व श्रेणीमध्ये 3 लाख रुपये आणि रजत कमल विजेत्यांना 2 लाख रुपये सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा, अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? तर मित्रांनो अलेक्झांडर स्टब हे फिनलँड या देशाचे या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपती मिळालेले आहेत. माजी पंतप्रधान अलेक्झांडर स्टब यांनी माजी परराष्ट्र मंत्री पेक्का विस्तो यांच्या विरोधामध्ये फिनलंडच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. नॅशनल कोलिएशन पार्टीच्या स्टबला 51.6% मतं आणि अपक्ष उमेदवाराला 48.4% मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी या ठिकाणी स्टार मारून लिहून ठेवा. यंदा दयानंद सरस्वती यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर मित्रांनो दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. लक्षात ठेवा 200वी जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824ला पश्चिम भारतामधील गुजरात राज्यामधील टांकारा शहरामध्ये झाला होता. त्यांचं मूळ नाव बघा मूळशंकर होतं. मूळ नाव काय होतं? मूळशंकर होतं. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये काय केलं होतं? आर्य समाजाची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचं आहे, आर्य समाजाची स्थापना केली होती. मूर्तीपूजा आणि जाती व्यवस्था कर्मकांड यांचे ते कट्टर विरोधक होते. त्यांनी श्रीमुक्ती आणि दलित वर्गाच्या उत्साहनाची पुरस्कार केला होता. आणि मित्रांनो त्यांचं जर पुस्तक विचारलं तर सत्यार्थ प्रकाश पुस्तक त्यांनीच लिहिलं आहे. कोणतं? सत्यार्थ प्रकाश. लक्षात ठेवा. जाहीर झाला अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो, जो काही महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो मित्रांनो अशोक सराफ. लक्षात ठेवा, आपण अशोक सराफ यांना ओळखतच असाल. आपण बघा लहान होतो तेव्हापासून त्यांना पाहत आलेलो आहेत. ब्लॅक अँड व्हाईट TV पासून बघा त्यांचं या ठिकाणी बघा चित्रपटसृष्टीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. बघा आपण लहानपणी लक्ष्य आणि अशोक सराफ यांचे पिक्चर बघितले असतील तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा यांनाच जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे.
मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या पण क्षेत्रामध्ये निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्याला तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला बघा हा पुरस्कार देण्यात येतो. पहा तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 30 जानेवारी 2024ला जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं वर्ष बघा 2023 होतं. 2023चा पुरस्कार क्रमांक हा बघा 18 होता आणि प्राप्त व्यक्ती बघा 20व्या क्रमांकाचे अशोक सराफ हे 20व्या क्रमांकाचे या ठिकाणी प्राप्त करणारी व्यक्ती होती. 2023 बघा महाराष्ट्र भूषण निवड पुरस्कार समिती अध्यक्ष कोण होते बघायचे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आणि मित्रांनो, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा 1995मध्ये करण्यात आली होती मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी. सुरुवात 1996 पासून, लक्षात ठेवा 1996 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता आणि या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे 25 लाख रुपये आपल्याला मिळतात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेमधील जो बदल आहे बघा 2012मध्ये 5 लाखावरून 10 लाख इतकं करण्यात आलं होतं. पुन्हा बघा 2023मध्ये 10 लाखावरून पुन्हा 25 लाखाची रक्कम वाढवण्यात आली. मित्रांनो, अशोक सराफ यांच्याविषयी माहिती जर पाहिली तर अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947ला झाला होता. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, त्याच्यानंतर हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे. विनोदी भूमिका साकारणारे त्यांचा बघा महत्त्वाचा रोल होता विनोदी भूमिका. लक्षात ठेवा 1969 पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणीवर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांचा पहिला चित्रपट होता बघा जानकी. 1969ला पहिला चित्रपट आला होता जानकी, लक्षात ठेवायचं आहे. अशोक सराफ यांनी बघा शिरवाळकड यांचं जे काही ययाती कादंबरी आहे आणि देवयानी बघा या नाटकामध्ये त्यांनी विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश घातला होता. आणि अशोक सराफ यांनी बघा आत्तापर्यंत 300पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा 1996मध्ये पु ल देशपांडे यांना साहित्यशास्त्रामध्ये भेटला होता. त्याच्यानंतर 1997मध्ये लता मंगेशकरला भेटला होता, लक्षात ठेवायचं आहे लता मंगेशकरला भेटला होता. त्याच्यानंतर बघा सचिन तेंडुलकरला भेटला चौथा. 2001मध्ये क्रीडामध्ये भीमसेन जोशी यांना 2002मध्ये गायन क्षेत्रामध्ये भेटला होता, बरोबर. त्याच्यानंतर अभय बंग आणि राणी बंग यांना समाज कार्यासाठी भेटला होता. मित्रांनो, यावर असा प्रश्न येईल खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही तर आपल्याला ज्यांना मिळाला त्यांचे नावसुद्धा पाठ असलं पाहिजे. आशा भोसले यांना बघा कधी भेटला होता आशा भोसले यांना तर 2021मध्ये भेटला होता गायन क्षेत्रामध्ये. आणि आप्पासाहेब धर्माधिकारी, लक्षात ठेवा 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाज कार्यासाठी देण्यात आला होता, लक्षात ठेवा समाज कार्य यासाठी देण्यात आला होता. आणि 2023चा जो काही पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा अशोक सराफ यांना. आणि मित्रांनो, अशोक सराफ यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेले आहेत हे पण पाठ करून ठेवा. 1977मध्ये राम गंगारामसाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार भेटला होता. त्यांना बघा एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. किती? 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. पांडव हवालदार या चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार भेटला होता. त्याच्यानंतर सवाई हवालदार या चित्रपटासाठी त्यांना स्क्रीन पुरस्कार भेटला होता. भोजपुरी फिल्म पुरस्कार मायका बटुआ हे सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांना राज्य सरकारचे एकूण 10 पुरस्कार मिळालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचा आवडता कोणमधील सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कारसुद्धा अशोक सराफ यांना मिळालेला आहे. पुढचा पुरस्कारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्या मित्रांनो. या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार 2024. तर भारतरत्न पुरस्कार 2024 हा कपुरी ठाकूर यांना हा देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. कपुरी ठाकूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो, भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर लक्षात ठेवा सगळ्यांनी भारतरत्न पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954मध्ये करण्यात आली होती. याचं स्वरूप आहे बघा, याचं रक्कम काय दिली जात नाही, हा राष्ट्रपती हा पुरस्कार प्रदान करत असतात, लक्षात ठेवा. 2024चा जो काही पुरस्कार आहे हा कपुरी ठाकूर यांना हा मिळालेला आहे बघा. पुरस्कार क्रमांक कितवा आहे बघा 27वा आहे. आणि प्राप्त व्यक्ती कितवे आहेत बघा 49वी व्यक्ती बघा ही, लक्षात ठेवा. 24 जानेवारी 2024 रोजी कपुरी ठाकूर यांची 100वी जयंती होती आणि त्यांच्याच जयंतीनिमित्त 23 जानेवारीला सरकारने या पुरस्काराची घोषणा केली. प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 25 जानेवारीला सदर पुरस्काराची घोषणा केली जाते.
आणि मित्रांनो यांना जननायक म्हणून ओळख आहे यांची. बिहारचे बघा ते दोनदा मुख्यमंत्री झाले होते. भारतरत्न प्राप्त बिहारमधील बघा ते तिसरे व्यक्ती आहेत. बिहारमधील पहिले व्यक्ती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दुसरे होते बघा जयप्रकाश नारायण. हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यांचा नाभिक कुटुंबामध्ये जन्म झाला होता. 1924 मध्ये. लक्षात ठेवा 1924 मध्ये. त्यांचा मृत्यू 1988 मध्ये झाला होता वयाच्या 24व्या वर्षी. कितव्या? वयाच्या 24व्या वर्षी. बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यामध्ये पितोज या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि मागासवर्गीयांसाठी काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. कोणासाठी? मागासवर्गीय नेते म्हणून काम करणारे नेते म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख सुद्धा होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 2024 मध्ये किती व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. किती? 5 व्यक्तींना. इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वर्षी बघा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले बघा. कोण कोण आहेत बघा? कपुरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन यांना आहे बघा हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे, तसंच व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. दोन्ही चॅनल तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी मी तुम्हाला चालू घडामोडीची PDF टाकणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही नक्की फॉलो करा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न प्राप्त करणारी पहिली बिगर भारतीय व्यक्ती कोण होती? तर खान अब्दुल गफार खान. लक्षात ठेवायचं आहे खान अब्दुल गफार खान हे बघा भारतरत्न प्राप्त करणारी बिगर भारतीय व्यक्ती होती. लक्षात ठेवायचं आपल्याला बिगर भारतीय व्यक्ती होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आणि आत्तापर्यंत किती लोकांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर सांगा पटकन. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर आहे बघा 1954 मध्ये बघा भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती आणि आत्तापर्यंत 49 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तर 1954 मध्ये मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती. भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला किती रक्कम दिली जाते? तर या ठिकाणी पहा रक्कम दिली जात नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार हा कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो? तर राष्ट्रपतींच्या हस्ते मित्रांनो भारतरत्न पुरस्कार हा या ठिकाणी प्रदान केला जातो. सर्वात जास्त भारतरत्न कोणत्या राज्यातील व्यक्तींना मिळालेला आहे? तर कोणतं राज्य आहे बघा ते? सर्वात जास्त महाराष्ट्रातील बघा एकूण 9 व्यक्तींना मिळालेले आहेत. कोण कोण आहेत बघा? महर्षी कर्वे बघा त्यांना पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरे व्यक्ती होते मित्रांनो पांडुरंग कानी. लक्षात ठेवा. तिसरे होते विनोबा भावे. लक्षात. चौथे व्यक्ती होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पाचवे होते बघा JRD टाटा. सहावे होते लता मंगेशकर. बरोबर. 7 नंबरचे होते बघा भीमसेन जोशी. 8वे होते सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर बघा सर्वात तरुण व्यक्ती आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि 9वे होते बघा नानाजी देशमुख. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आत्तापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे? तर आत्तापर्यंत मित्रांनो 5 महिलांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे बघा. किती? 5. पहिल्या होत्या बघा इंदिरा गांधी. लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्या होत्या इंदिरा गांधी. त्याच्यानंतर होत्या मित्रांनो मदर तेरेसा. लक्षात ठेवायचं आहे मदर तेरेसा. तिसऱ्या व्यक्ती कोण होत्या? तर तिसऱ्या व्यक्ती होत्या मित्रांनो MS सुब्बालक्ष्मी. लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथ्या कोणत्या होत्या? लक्षात ठेवा. तर चौथ्या व्यक्ती होत्या मित्रांनो अरुणा असफ अली. आणि 5व्या होत्या लता मंगेशकर. लक्षात ठेवा लता मंगेशकर. असे एकूण बघा 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आत्तापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो आत्तापर्यंत 6 मुख्यमंत्री होते त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघा. पहिले मुख्यमंत्री होते बघा गोविंद. लक्षात ठेवा गोविंद वल्लभ पंत. हे बघा UPचे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे व्यक्ती होते बघा बिधाचंद्र रॉय. हे पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलचे होते. तिसरे व्यक्ती सगळ्यांनी लक्षात ठेवा कुमारस्वामी कामराज. लक्षात ठेवा कुमारस्वामी कामराज हे तमिळनाडूचे होते बघा TN. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा तमिळनाडूचेच होते बघा MG रामचंद्रन. हे सुद्धा तमिळनाडूचेच होते. बरोबर. आणि 6वे बघा बिहारचे होते बघा बिहारचे आत्ताचे यांना भेटलेले आहे कपुरी ठाकूर यांना बिहारचे ते. आणि 5वे कोण होते बघा गोपीनाथ बारदोळी आसामचे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आत्तापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे?
तर मित्रांनो 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. पहिले होते बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ही सगळ्यांचं पाठ आहे बघा. दुसरे होते बघा झाकीर हुसेन, लक्षात ठेवायचं आहे. झाकीर हुसेनना बघा या ठिकाणी मिळाला होता. तिसरे होते बघा व्ही कुरियन, लक्षात ठेवायचं आहे. व्ही गिरी, कुरियन नाही, व्ही गिरी होते. त्याच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्ण चौथे होते आणि अब्दुल कलाम पाचवे होते मित्रांनो. आणि प्रणव मुखर्जी 6वे होते, लक्षात ठेवा, प्रणव मुखर्जी 6वे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे? मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 16 व्यक्तीत मित्रांनो त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा 16 व्यक्ती आहेत. 16 व्यक्ती बघा, पहिले कोण होते? लाल बहादूर शास्त्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती होते मरणोत्तर त्यांना मिळाला? तर ते 5वे व्यक्ती होते, लक्षात ठेवा 5वे. तिसरे होते विनोबा भावे. असे एकूण बघा 16 व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? तर श्री नारायण जाधव यांना मित्रांनो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा. तर मित्रांनो हा जो काही पुरस्कार आहे हा बघा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे बघा. 2023चा नारायण जाधव यांना जाहीर झालेला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महान व्यक्तीला बघा हा जो काही पुरस्कार आहे बघा हा राज्य सरकारच्या वतीने दिला जातो बघा. लक्षात ठेवायचं आहे, पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पुरस्काराची रक्कम बघा या ठिकाणी 5 लाख रुपये, किती? 5 लाख रुपये आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, पेच व्याघ्र प्रकल्प. कोणता व्याघ्र? तो पेच व्याघ्र प्रकल्प आहे. भारतामधील बघा मित्रांनो पेच व्याघ्र प्रकल्पाला पहिलं डार्क स्काय पार्क होण्याचा मान मिळालेला आहे. इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशनद्वारे ही मान्यता देण्यात आली बघा. आशियातला हा 5वा प्रकल्प आहे, लक्षात ठेवा. याच्या अगोदर आशिया खंडामध्ये जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आले होते. डायस्कार्स पार्क म्हणजे काय? असं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी फक्त नैसर्गिक प्रकाश असेल आणि कृत्रिम प्रकारचा अभाव, बघा कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणी हवा प्रदूषण मुक्त असणार आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, दिव्य कला मेळा 2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर नागपूरमध्ये मित्रांनो याचं आयोजन करण्यात आले बघा. दिव्यांग उद्योजकांना सशक्त करण्यासाठी 12 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 दरम्यान बघा नागपूर कला मेळा आयोजित करण्यात आला होता.